तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या वर्षी शासनाने सोयाबीन कपाशी भावातील 2 हेक्टर पर्यंतच्या फरकाचे हेक्टरी 5,000 रुपये जाहीर केले असले तरी अद्याप जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द आणि बुद्रुक तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सदर लाभ मिळाला नाही। गेल्या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे KYC करून आणि तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारून शेकडो शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नाही। तसेच मे 2025 मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी मका कापणी योग्य असलेली पिके अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाली। तिळाचे सुद्धा मोठे नुकसान झाले। गहू हरभऱ्याच्या पिकांचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले। ह्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे वारंवार निवेदने देऊन चक्रा मारल्या आहेत। तर स्थानिक तहसीलदार यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले असले तरी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आदेश धुडकावल्याचे वास्तव तालुक्यात आढळून येते। कुणीही महसूल कर्मचारी पंचनामा करायला आले नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। यासाठी खेरडा खुर्द आणि बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांनी आज 17 जून रोजी जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले। येत्या 23 जून पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास गावातील सर्व शेतकरी तहसील कार्यालयातील अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करतील असा इशारा सुद्धा निवेदनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे। यावेळी माजी सभापती प्रवीण भोपळे, वासुदेव राजनकर, ज्ञानदेव राजनकर, गुलाबराव इंगळे, राजाराम इंगळे, शांताबाई गिर्हे, दिलीप वानखडे, सुमंत वानखडे, गजानन वसतकार, गजानन भोपळे, श्याम गिरे, प्रदीप गिरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता हर्षद इक्बाल, जळगाव। आज तहसीलदार यांना आपण कशाबद्दल निवेदन देण्यासाठी आलो? या ठिकाणी आम्ही आपल्या जळगाव तालुक्यातील समस्त शेतकरी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं किंवा शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा आणि फसवणूक सतत केल्या जात आहे। सतत काही ना काही आमिष देऊन काही ना काही आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची बोळवणं या ठिकाणी केल्या जात आहे। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी भावांतर योजनेसाठी सोयाबीन आणि कपाशीला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान, असे 2 हेक्टरपर्यंत अशी 10,000 रुपये एका पिकासाठी असे मदत जाहीर केली होती। ती कपाशीसाठी काही शेतकऱ्यांना मिळाली तर काही शेतकऱ्यांना ती मदत सुद्धा मिळाली नाही, सोयाबीनची मदत सुद्धा मिळाली नाही। त्याचप्रमाणे मागच्या वर्षी खरीप 2024चा पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु पेरणीचे दिवस तोंडावर आहे, बँक कर्ज देत नाही, शेतीमालाला भाव नाही। तर आता शेतकऱ्यांनी पेरणी करावी कशी, हा सुद्धा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचं सोनं नाणं बँकेत गहाण ठेवून, सावकाराकडे गहाण ठेवून पेरणीची तयारी केलेली आहे, पण शासनाला कुठल्याही प्रकारची दयामया या ठिकाणी शेतकऱ्यांची नाही। फक्त निव्वळ आश्वासनं आणि खोटी आश्वासनं हे शासनाकडून दिल्या जात आहे। 2024चा पीक विमा तर मिळालाच नाही, परंतु मागच्या वर्षी खरीप 2024 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टीची मदत शासनाने जाहीर केली। KYC शेतकऱ्यांनी केल्या, 3-3 महिने 4-4 महिने KYC करून झाले, त्याचे सुद्धा अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही। कारण विचारलं असता आमच्या साईटमध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हाला तांत्रिक अडचणी आहेत, असं कारण देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक आणि फसवणूक या ठिकाणी शासन करत आहे। त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन सर्व शेतकरी या भागातले गेलो होतो आणि सोमवारपर्यंत जर या मागण्यांवर विचार झाला नाही तर येणाऱ्या मंगळवारी 25 तारखेला 26 तारखेला आम्ही अर्धनग्न आंदोलन या तहसील कार्यालयात सर्व शेतकरी मिळून तालुक्यातील करणार आहोत। याची दखल शासनाने घ्यावी आणि शेतकऱ्याची जे काही थकीतबाकी शासनाकडे असेल, आम्ही भीक मागत नाही, तुम्ही जाहीर केलं, तुम्ही तुमच्या तोंडाने जाहीर केलं तेच आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे, अशी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे। त्या मागणीची आणि मे महिन्यात जी आता अतिवृष्टी झाली, बेमोसमी पाऊस झाला अवकाळी, त्यामुळे मका आणि ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे या ठिकाणी बाकी आहे। तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन सुद्धा कर्मचारी पंचनामे करायला तयार नाहीत, त्यामुळे तहसीलदार साहेब यांच्या आदेशाची अंमलबजावणी कितपत हे कर्मचारी करतात याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे। एक न्यायाधीशाची भूमिका बजावणारा माणूस आदेश देऊन जर त्याच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी पंचनामे करत नसतील तर हे सुद्धा एक कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे। आम्ही आता सोमवारपर्यंत वाट पाहू, मंगळवारी आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी, तसं तर शासनानं आम्हाला नागळं केलेलंच आहे, पण आता जे काही कपडे बाकी आहेत ते सुद्धा आम्ही यांना काढून देऊ।